वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहे इक्विलिब्रियममध्ये बीम। सर्वात पहिले समजून घेऊ बीम म्हणजे काय। बघा, बीम इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर। बीम काय तुमचा एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर आहे। बघा, या बीम या टॉपिकवरती तिथे कमीत कमी 2 क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात, म्हणजे 2 न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारतील आणि एखादा जिथे थेरी क्वेश्चन असेल 2 ते 3 मार्क्ससाठी। आणि न्यूमेरिकल जिथे तुम्हाला एक तर ग्राफिकल मेथडने विचारतील किंवा ॲनालिटिकल मेथडने विचारतील। मोस्टली ॲनालिटिकल मेथडचे न्यूमेरिकल जिथे विचारले जातात, ग्राफिकल मेथड मोस्टली विचारली जात नाही, पण आपण इथे दोन्ही प्रकारचे न्यूमेरिकल इथे स्टडी करणार आहे। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन अँड सब्जेक्टचा फुल्ली रेकॉर्डेड कोर्स हवा असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा। त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा, आता इथे टॉपिक स्टडी करू इक्विलिब्रियममध्ये बीम। बघा, बीम काय, बीम इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर। बघा, तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट बघितली असेल तर कन्स्ट्रक्शन साईटवरती बघा असे 2 व्हर्टिकल कॉलम असतात। त्या कॉलमवरती बघा जो हॉरिझॉन्टल मेंबर असतो, बघा ज्या ह्या व्हर्टिकल कॉलमवरती जो हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर असतो आपण त्याला काय बोलतो, बीम बोलतो। म्हणजे डेफिनेशन काय, इट इज अ स्ट्रक्चरल मेंबर ऑफ अ लेंथ विच इज कन्सिडरेबली मोर दॅन विड्थ अँड डेप्थ इज ओनली व्हर्टिकली लोडेड। बघा, म्हणजे काय सांगितलं, आणि त्याची जी लेंथ आहे इट इज अ स्ट्रक्चरल मेंबर ऑफ अ लेंथ विच इज कन्सिडरेबली मोर दॅन विड्थ अँड डेप्थ, म्हणजे विड्थ अँड डेप्थपेक्षा त्याची लेंथ काय असते, मोठी असते। बघा, हा समजा तुमचा एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर बीम आहे, तर त्याची विड्थ आणि डेप्थ, म्हणजे विड्थ आणि ही डेप्थ, बघा ही विड्थ आणि ही डेप्थ तुमची कमी असते, म्हणजे लेंथ काय असते, जास्त असते। ऑब्वियसली त्याची लेंथ काय असते, जास्त असते। आणि तिचं काय असते, याच्यावरती इज ओनली व्हर्टिकली लोडेड, आणि याच्या ह्या बीमवरती काय असतो, व्हर्टिकल लोड ॲक्ट होतो, म्हणजे काहीतरी लोड याच्यावरती ॲक्ट होतो। तो कसा असतो, व्हर्टिकल लोड असतो, त्याला आपण बोलतो बीम। आता टाईप्स ऑफ बीममध्ये आपल्याला स्टडी करायचे। बघा, एक्झाममध्ये विचारतात बीमची डेफिनेशनसुद्धा विचारतात आणि टाईप्स ऑफ बीमसुद्धा तिथे विचारतील। कॅन्टिलिव्हर बीम, बघा इथे कॅन्टिलिव्हर बीमची मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे। कॅन्टिलिव्हर बीम इज अ वन एंड इज फिक्स अँड अदर एंड इज फ्री। बघा, हिचा एक एंड आहे तो काय फिक्स आहे, आपण तो काय केलेला, फिक्स केलेला आहे, आणि अदर एंड काय इथे फ्री आहे, आपण त्याला बोलतो कॅन्टिलिव्हर बीम। देन नेक्स्ट आहे सिम्पली सपोर्टेड बीम। बघा, आता सिम्पली सपोर्टेड बीममध्ये इथे बघा सपोर्ट ए आणि बी, जे एंड आहेत ए आणि बी, इथे काय केलं आपण, सपोर्ट दिलेला आहे। बरं, एक तर सरफेसचा सपोर्ट असेल किंवा नाईफ एजचा सपोर्ट असेल, म्हणजे टोकदार काहीतरी सपोर्ट दिला असेल तिथे। बघा, काय तुमचं एक्झाम्पल काय, आपलं टेबल आहे, आपण टेबलला काय केलेलं आहे, चारी साईडनी सपोर्ट दिलेला आहे, मग त्याला आपण काय बोलतो, सपोर्टेड बीम। तसं त्याला बोलतो सिम्पली सपोर्ट, बोलतो त्याला सिम्पली सपोर्टेड बीम। आता एक्झाम्पल घेऊ आपण, तेच जो स्ट्रक्चरल मेंबर आहे इथे जो व्हर्टिकल कॉलमचा आपण जो सपोर्ट दिलेला आहे त्याला आपण काय बोलतो, सिम्पली सपोर्टेड बीम। काय बोलतो त्याला, सिम्पली सपोर्टेड बीम। बघा, ह्या सपोर्टवरती म्हणजे व्हर्टिकल या सपोर्टवरती तुमची बीम आहे, हा हॉरिझॉन्टल मेंबर आहे, हे सपोर्ट तुमचे काय झाले, सरफेसचा सपोर्ट झाला किंवा इथे टोकदार सपोर्टसुद्धा असू शकतो। बरोबर, त्याला आपण बोलतो सिम्पली सपोर्टेड बीम। आणि म्हणजे काय, बोथ एंड आर सिम्पली सपोर्टेड, त्याला आपण बोलतो सिम्पली सपोर्टेड बीम, म्हणजे बोथ एंडला तुमचा सपोर्ट आहे। ओव्हर हँगिंग बीम, आता ओव्हर हँगिंग बीममध्ये काय, बघा ओव्हर हँगिंग बीम इज, बघा एक बीम आहे, त्या बीममध्ये काय आहे, आयदर बोथ साईड एंड, म्हणजे एक तर राईट साईड किंवा लेफ्ट साईड, एक तर राईट साईडचा असेल किंवा लेफ्ट साईडचा असेल किंवा बोथ साईड एंड एक्सटेंड बियॉन्ड, काय केलेत बघा यांना एक्सटेंड केलेले आहेत पुढे, आणि इथे सपोर्ट काय नाही आहे, याला आपण काय बोलतो, ओव्हर हँगिंग बीम। एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्ही, गॅलरी आपली जी असते ती काय असते, ओव्हर हँगिंग बीमचं एक्झाम्पल आहे। ती काय थोडीशी सपोर्टच्या थोडीशी पुढे गेलेली असते, एक तर लेफ्ट साईडने असेल किंवा राईट साईडने असेल किंवा एकाच एंडला कुठल्या तरी असेल, लेफ्टला किंवा राईटला। त्यानंतर फिक्स बीम, फिक्स बीममध्ये काय केलेलं असतं, तुमची जी बीम आहे ती वॉलमध्ये फिक्स केलेली असते। आता दोन्ही साईडला तुमच्या वॉल आहेत, त्या वॉलमध्ये काय केलं असतं, बीमला तुमच्या बीमला फिक्स केलं असतं, आपण त्याला बोलतो फिक्स बीम। आणि कंटिन्युअस बीम, आता कंटिन्युअस बीममध्ये काय आहे, बीम हॅज मोर दॅन 2 सपोर्ट, म्हणजे 2 पेक्षा जास्त सपोर्ट असतील तर त्याला आपण बोलतो कंटिन्युअस बीम। बघा, इथे सपोर्ट किती आहेत, 1 2 3 4, 4 किती सपोर्ट आहेत, 4 सपोर्ट आहेत। आता नीट लक्षात द्या, बघा इथे तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम आहे, इथे एंड ए हा एंड बी आहे, जिथे सपोर्ट दिला आपण त्याला काय बोलतो, रिॲक्शन ॲट ए। सपोर्ट दिला त्याला काय बोलतो, रिॲक्शन ॲट बी, इथे नाव दिलं बी म्हणून रिॲक्शन ॲट बी। आता इथे तुमचा फिक्स सपोर्ट आहे म्हणून याला काय नाव दिलं, रिॲक्शन ॲट ए। आता इथे सपोर्ट नाही म्हणून तसंच ठेवलेलं आहे, इथे बघा ए आणि बी तुमचा सपोर्ट आहे, रिॲक्शन ॲट ए, रिॲक्शन ॲट बी। अगेन इथे ए आणि बी सपोर्ट आहे, रिॲक्शन ॲट ए, रिॲक्शन ॲट बी। लक्षात ठेवा, पुढे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना याचा यूज करायचा आहे। तर टाईप्स ऑफ एंड सपोर्ट, आता जे एंड सपोर्ट आहेत ते कसे असतील,
एक तर सपोर्ट तुमचा कसा असेल, सिम्पल सपोर्ट असेल, म्हणजे एक तर काय केलं असेल, एक सरफेस सपोर्ट दिला असेल. तसं आपण एक कॉलम ॲज्युम केली, या कॉलमवरती समजा या 2 कॉलमवरती अशी बीम असेल, हा काय झाला बघा सरफेस सपोर्ट झाला, किंवा एखादा टोकदार सपोर्ट तिथे दिला असेल, त्याला बोलतो आपण सिम्पल सपोर्ट. ते रोलर सपोर्ट. आता रोलर सपोर्ट म्हणजे काय, जे चाकं असतील सपोर्टसाठी, काय असतील चाकं असतील. एक्झाम्पल काय, तुमचा जो आपला जो टेबल असतो, त्या टेबलला बघा चाकं असतात, तो काय झाला तुमचा रोलर सपोर्ट झाला. त्यांनी काय केलं, ते आपण इझिली त्याला मागे पुढे करू शकतो. तुमचा जो काय झाला रोलर सपोर्ट झाला. हिंज सपोर्ट. आता हिंज सपोर्ट म्हणजे काय, मग हिंज सपोर्टमध्ये आपण काय करतो इथे, आता एक्झाम्पल द्यायचं झालं हिंज सपोर्टचं, मग दरवाजा तुमचा जो असतो, त्या दरवाजाला बघा बिजागरी असते, आपण इझिली त्या दरवाजाची मुवमेंट मागे पुढे करू शकतो. म्हणजे काय, तो त्याला इझिली रोटेटिंग करू शकतो, त्याला आपण काय बोलतो हिंज सपोर्ट, म्हणजे ते इझी त्याला मुवमेंट करू शकतो. आता आमचं एक्झाम्पल, आता हँड काय माझा हा बघा, हा तुमचा काय त्याला हिंज सपोर्ट झाला, हा मागे पुढे मी करू शकतो. आणि फिक्स सपोर्टमध्ये काय, आता फिक्स सपोर्ट म्हणजे तुमचा जो बीम आहे ती बोथ साईडला वॉल किंवा याच्याने फिक्स केलेली असते, वॉलमध्ये फिक्स केली असते, आपण त्याला बोलतो फिक्स सपोर्ट. इथे तुमचं मुवमेंट रिस्ट्रिक्ट केलेली असते. आता नेक्स्ट बघा टाईप्स ऑफ लोडिंग. आता हे बीमवरती बोलू आपण व्हर्टिकली लोडेड असते बघा, व्हर्टिकली लोड दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली मेजर 3 टाईप्स ऑफ लोड आहेत, पण आपल्याला तुम्हाला इथे सिलेबसमध्ये 2 टाईपचे लोड स्टडी करायचे आहेत. पॉईंट लोड. पॉईंट लोड म्हणजे काय बघा, ही सिम्पली सपोर्टेड बीम आहे, याच्यावरती W1 आणि W2 काय पॉईंट लोड आहे. काय पॉईंट लोड, आता बघा मी ज्या सरफेसवरती उभा आहे, आता माझा लोड कसा चालला आहे, डाऊनवर्ड चाललेला आहे, व्हर्टिकली कसं डाऊनवर्ड चालला, तो काय झाला माझा पॉईंट लोड झाला. तो माझा काय झाला पॉईंट लोड झाला, बरोबर, तो काय झाला पॉईंट लोड झाला. बघा W1 आणि W2 हे तुमचे काय झाले पॉईंट लोड. ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, त्याला बोलतो UDL. काय युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, त्याला बोलतो आपण UDL. अजून एक लोड आहे युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, पण तुम्हाला तो स्टडीसाठी नाही आहे. आता आपण UDL समजून की UDL म्हणजे काय, त्या पूर्ण बीमवरती तो लोड तुमचा इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तुमच्या बीमवरती काय केलेलं आहे, इक्वली लोड डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता एक्झाम्पल घ्यायचं झालं बघा, एक कॉलम आहे आणि तो स्लॅब जो आपला आहे तो काय केलेला आहे, तो 4 कॉलम जे आहेत तुमचे त्याच्यावरती इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. काय केलं आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. बघा आपलं तुमचं जे घर आहे तिथे जे व्हर्टिकल कॉलम असतात, त्याच्यावरती जो स्लॅब आहे तो काय केला इक्वली, तो लोड आहे तो कॉलमने तिथे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, त्याला बोलतो UDL युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. मग आता आपण काय करतो, या UDLला आपण तिथे पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करतो न्यूमेरिकल सॉल्व करताना. मग हे सगळे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा. आणि याच्या बघा डेफिनेशन किंवा अशा प्रकारचा क्वेश्चन एक्झाममध्ये येतो, टाईप्स ऑफ बीम काय, टाईप्स ऑफ एंड सपोर्ट काय, टाईप्स ऑफ लोडिंग काय, किंवा डेफिनेशन ऑफ बीम काय. एकदम सिम्पल आहे. मग एकदम 2 ते 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो. आणि आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, याचे डायरेक्टली न्यूमेरिकल सॉल्व करू. 2 न्यूमेरिकल मोस्टली एक्झाममध्ये विचारतात. आणि यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.